नमस्कार मित्रांनो. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. सागर मुक्ताचे कपडे ठेवण्यासाठी त्याच्या कपाटाची एक बाजू रिकामी करतो. तेवढ्यात तिथे मुक्ता येते आणि मुक्ता दमलेली असल्यामुळे ती लगेच सोफ्यावरती बसून घेते. सागर देखील मुक्ताकडे पाहत असतो. तर मुक्ता चेंज करण्यासाठी तिची बॅग घेते आणि त्यातून कपडे काढू लागते. तर सागर लगेच कपाटाकडे येत मुक्ताला कपाटाचा आवाज करून दाखवतो, जेणेकरून मुक्ताला समजलं पाहिजे मी तुमच्यासाठी एक बाजू रिकामी केलीये. मुक्ता तिकडे पाहू लागते, पण मात्र सागर मुक्ताला म्हणतो, तुम्हाला तिथून कसं कळणार आहे, इथे येऊन बघा ना. तर मुक्ता लगेच कपाटाकडे येते. मुक्ता सागरला विचारते की एक्झॅक्टली मी काय बघते इथे. तर सागर सांगतो की कपाटातली एक बाजू रिकामी केलीये. तर सागर काय बोललाय हे मुक्ताला समजतच नाही. मुक्ता म्हणते, एक बाजू रिकामी केलीये म्हणे, असं बोलताय की ती जशी माझ्यासाठीच रिकामी केलीये. बोलता बोलता मुक्ताला रिअलाइज होतं की ती बाजू सागरने माझ्यासाठी रिकामी केलीये. हे पाहता मुक्ताला खूप आनंद होतो. मुक्ताचा आनंद पाहता सागर म्हणतो, फक्त कपाटाची एक बाजू रिकामी केलीये, प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा नावावरती नाही करत आहे. तर मुक्ता म्हणते, नाही नाही, प्रॉपर्टीपेक्षा देखील खूप मोठं आहे हे. मुक्ता तिची बॅग घेऊन येते. तर सागर म्हणतो, जेवढे बसतील तेवढेच ठेवा. फक्त एक लक्षात ठेवा की माझ्या कपाटावरती अतिक्रमण करू नका. काही दिवसांनी मला माझंच कपाट ओळखता येणार नाही. तर मुक्ता सागरचे आभार मानते आणि कपडे ठेवण्यासाठी तिकडे निघून जाते. तर मुक्ता कपडे ठेवू लागते. सागर लगेच मुक्ताला म्हणतो की कपाटामध्ये कपडे ठेवायचेत, कपड्यांचे बोळे नाही. सागर म्हणतो, कपडे ठेवताना आपल्या कपड्यांमध्ये डिस्टन्स असला पाहिजे, म्हणजे माझ्या कपड्यांना तुमच्या कपड्याचा रंग लागता कामा नये. तर मुक्ता हसत लगेच सागरला म्हणते, अहो ते काय वॉशिंग मशीन आहे का. तर सागर मुक्ताकडे लगेच रागाने पाहतो. तर मुक्ता म्हणते, नाही चालेल, ठीक आहे, ठेवते मी. आणि मुक्ता तिचे सगळे कपडे कपाटामध्ये ठेवू लागते. सागर रूममध्ये इकडे तिकडे फिरू लागतो. तर त्याला तेवढ्यात तिथे मुक्ताचे कपडे दिसतात आणि तो लगेच मुक्ताच्या अंगावरती फेकून देतो. सागर म्हणतो, रूल नंबर 2, आता जागा दिली ना तर तुमचे कपडे बाहेर इकडे तिकडे दिसता कामा नये. तर मुक्ता लगेच सागरला म्हणते, आधी जर दिलं असतं तर एवढा पसारा झालाच नसता. त्यानंतर इकडे दुसरीकडे मिहिका मिहिरला फोन करते. तर मिहिका मिहिरला म्हणू लागते, मिहिर मी खूप आनंदात आहे. अरे फायनली आज आपण जे आणि जसं ठरवलं होतं ना तसंच्या तसं होतंय. तुला माहिती का मिहिर, काल अॅनिव्हर्सरी फंक्शन होतं ना. चक्क सागर जिजूंनी मुक्ताताईची बाजू घेतली आणि मयुरेश जिजूच्या आईशी भांडले. मिहिरलाही समजतं की छायाताई. मिहिका मिहिरला सांगू लागते की मिहिर तुझ्यामुळेच हे सगळं पॉसिबल झालंय. म्हणजेच की ते जिजूंना खोटं बोलून अवॉर्ड फंक्शनला पाठवणं असणं किंवा मग कॅरम टूर्नामेंटची प्लॅनिंग करणं असो. त्यानंतर मिहिका मिहिरचे आभार मानत असते आणि त्यांचं बोलणं झाल्यानंतर ते दोघीही फोन ठेवून देतात. त्यानंतर इकडे दुसरीकडे रात्री सावनी आणि हर्षवर्धन दोघीही दारू पीत बसलेले असतात. तर मुक्ताच्या बोलण्यामुळे सावनी खूपच टेन्शनमध्ये असते. सावनी हर्षवर्धनला म्हणते, काय माहीत ती मुक्ता कोणत्या मातीची बनलीये. मागच्या वेळी ती किती एकटी आहे, सागर तिच्या आयुष्यात असून नसल्यासारखा आहे. या गोष्टीवरून खूप डिवचलं मी तिला, पण तिला काहीच नाही फरक पडला आणि मागच्या वेळी तुझ्याच सांगण्यावरनं मी हे सगळं केलं. तर हर्षवर्धन म्हणतो, हो मीच सांगितलं होतं. सागर तुला शोधत तुझ्या प्रेमाची भीक मागत आपल्या बेडरूममध्ये घुसला होता. तर सावणी लगेच म्हणते, पण या सगळ्याला देखील पुरून उरली ती. आणि मला काय म्हणते माहितीये की सईचा तुम्ही भूतकाळ बघितला, आता मी तिचं वर्तमान आणि भविष्य मी बघणार आहे. ही मुक्त कोण समजते स्वतःला. मला बोलते की सईचं राहू द्या, पण उद्या आदित्य जरी माझ्याकडे आला तर. सावणी मुक्तावरती भयंकर चिडलेली असते. तर सावणी म्हणते, जर तिने फक्त माझ्या आधीला हात लावावा मी सोडणार नाही तिला. सावणीची अशी अवस्था पाहता आणि तिचं बोलणं पाहता हर्षवर्धन लगेच तिच्यावरती ओढत म्हणतो, सावणी काय वेडेपणा लावलाय हा. मुक्तावरती राग काढण्यासाठी आपल्या घरात तोडफोड करून काय मिळणार आहे तुला. हर्षवर्धन सावणीला सांगू लागतो, सावणी मला माहिती आहे की तुला हे आवडणार नाही, पण मुक्ता तुझ्यापेक्षाही हुशार आहे, म्हणून तू इतके प्रयत्न करून सुद्धा ती बदललेली नाहीये, शांतपणे उभी आहे. सावणी तुला एक सांगू का, स्ट्रॉंग बाजूवरती वार करून आपली धार का घालवायची. तर सावणी लगेच हर्षवर्धनवरती ओढत म्हणते, हर्ष तू काय बोलतोयस हे मला काहीच नाही कळत आहे. हर्षवर्धन म्हणतो, सावणी तुला सगळं कळतंय, फक्त तुला ते मान्य नाही करायचं. हर्षवर्धन सावणीला सांगू लागतो, सागरच्या तुला सगळ्या दुखऱ्या नसा दाबायच्या आहेत. हर्षवर्धन सावणीला प्लॅन समजावून सांगतो की तुला सागरच्या घरामध्ये घुसावं लागेल, त्यावेळी तुला जरा जास्त खणावं लागेल, म्हणजेच की तुला त्यांच्या फॅमिलीमध्ये घुसावं लागेल आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये फूट पाडावी लागेल. त्यासाठी तुला मुक्ताचा विश्वास जिंकावा लागेल आणि त्यांच्या फॅमिलीमधली सगळी खबर काढून घ्यावी लागेल. तर सावणी देखील लगेच हर्षवर्धनला म्हणते, त्या मुक्ताला हरवण्यासाठी आता मी काहीही करेल. आत्तापर्यंत तुझ्या सांगण्यावरनं मी सगळं काही करत होते, पण आता नाही, आता मी तेच करणार आहे जे मला करायचंय.
ज्या सईवरून मला मुक्ताने एवढं ऐकवलं ना, त्या मुक्तालाच मी सागरपासून दूर करणार आहे. एकटं पाडणार आहे मी तिला. तिची सगळी माणसं मी हिरावून घेणार आहे. सई नाही तर सागर नाही, आणि सागर नाही तर मग कुणीच नाही. सावनी या विचारांमध्येच खूप खुश असते. तर सावनी म्हणते हे सगळं मी करून दाखवेल, आणि हे सावनीचं चॅलेंज आहे. त्यानंतर इकडे दुसरीकडे सकाळी मुक्ता रूम साफ करत असते. तर मुक्ता सागरला म्हणत असते, हे कडू कारलं साखरेत घोळलं किंवा काहीही केलं तरी ते कडूच असतं. अशी म्हण आहे, पण हे कारलं थोडंसं गोड व्हायला लागलंय का? म्हणजे माझ्याशी इतकं कडाडून भांडण करणारा कडू कोळी चक्क त्या दिवशी माझ्या वतीने भांडला, आणि ते देखील मयुरेश जिजूच्या आईशी. हे सगळं नेमकं खरं झालंय की मला भास होतोय? तर मुक्ता म्हणत असते, आज पहिल्यांदाच त्याने तुझी बाजू घेतलीये, त्यामुळे त्याला थँक्यू म्हणायला पाहिजे. पण मी म्हणलेलं थँक्यू पचणार आहे का याला? मी नुसतं थँक्यू म्हणण्याऐवजी माझ्या जेस्चरमध्ये बोलले तर? विचार कर मुक्ता, काय करायचं? तर मुक्ता म्हणते, ऑफिसला जायला निघालाय, छान कॉम्बिनेशनचे कपडे काढते याच्यासाठी. तर मुक्ता लगेच सागरसाठी ऑफिसचे कपडे काढते. तेवढ्यात लगेच सागर येतो. सागर बेडवरती काढलेले कपडे पाहता मुक्ताला विचारतो की माझे कपडे बाहेर कुणी काढले? तर मुक्ता सांगते, मी काढले. म्हणजे तुम्ही बघा मॅचिंग वगैरे कसं वाटतंय? तर सागर लगेच मुक्ताने काढलेले कपडे पाहू लागतो. पण मुक्ता सागरला सांगत असते, माझं कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे. बाबा देखील कुठे बाहेर जायचं असलं तर मला विचारायला येतो की मुक्ता हे कसं वाटतंय? तर मी त्याला सांगते की बाबा हे इतकं छान नाही वाटत आहे. तर सागरही लगेच म्हणतो, करेक्ट, हे सुद्धा इतकं छान नाही वाटत आहे. म्हणजेच की तुमचा फॅशन सेन्स एकदम टिपिकल आहे. आणि सागर त्याच्या हाताने दुसरे जॅकेट काढत म्हणतो, याला म्हणतात कॉम्बिनेशन. तर मुक्ता लगेच अपसेट होत सागरला म्हणते, त्यात काय एवढं, कधीतरी काहीतरी वेगळं घालायचं ना. दुसऱ्याच्या आनंदासाठी कधीतरी कराव्यात वेगळ्या गोष्टी. तर सागर लगेच म्हणतो, दुसऱ्याच्या आनंदासाठी? माझ्यासाठी कपडे ठरवून तुम्हाला काय आनंद मिळणार आहे? सागर लगेच मुक्ताला म्हणतो, एक मिनिट, म्हणजे तुम्ही ट्विनिंग करून माझी बायको होण्याचा प्रयत्न करताय? म्हणजेच की मुक्ताने देखील त्याच कलरची साडी घातलेली असते आणि सागरला देखील त्याच कलरचं जॅकेट काढून दिलेलं असतं. तर मुक्ता लगेच सागरला म्हणते, नाही नाही, असं काहीच डोक्यात नव्हतं. असू देत, मी निघते, मला उशीर होतोय. मुक्ता ऑफिसला जाण्यासाठी निघते. तर तेवढ्यात तिच्या मोबाईलवरती मिहीरचा फोन येतो. मिहीर म्हणतो, सॉरी अगं मुक्ता वहिनी, मी तुला कॉल लावला, पण दादूस आहे का समोर? तर मुक्ता म्हणते, हो आहे ना. मिहीर मुक्ताला सांगतो की जरा फोन स्पीकरवरती टाक ना. मिहीर म्हणू लागतो, दादूस आज आर्ट अँड क्राफ्टचं गिफ्ट एक्झिबिशन आहे, तर सईला ते बघायला खूप आवडेल. तर तू आणि वहिनी तिला 4 वाजता तिथे घेऊन जाता का? मग तू एक काम कर, ऑफिसमधनं डायरेक्ट तिथेच जा. मिहीर विचारतो, मग तुम्ही जाल ना? तर सागर आणि मुक्ता दोघेही बरोबर हो हो बोलतात. तर लगेच मुक्ता मिहीरचा फोन बंद करून टाकते. तर मुक्ता सागरला म्हणते, माझी गाडी सर्व्हिसिंगला टाकली आहे. तर सागर म्हणतो, आय नो, मी येतो घ्यायला. मुक्ता तिकडे निघून जाते आणि सागर देखील ऑफिससाठी रेडी व्हायला लागतो. त्यानंतर इकडे दुसरीकडे सावणीने आदित्यसाठी बऱ्याचशा गोष्टी मागवलेल्या असतात. तर आधी हॅपी होत सावणीला म्हणतो, यू आर द बेस्ट मॉम. आधीला खूप आनंद होतो. तर सावणी त्याला सांगू लागते, नाही नाही बेटा, या छोट्या छोट्या गोष्टीवरनं आयुष्यात आनंद नाही मानायचा. तर आधी देखील ओके म्हणतो. तर सावणी आधीला म्हणू लागते, तुला एक लहान बहीण आहे माहितीये का? तर आधी म्हणतो, हो, तिला पप्पा आणि त्यांची नवीन बायको घेऊन गेली आहे. तर सावणी आधीला म्हणू लागते, हो तर ठीक आहे, पण मला एकदा वाटतंय की तू तिच्याशी बोलावंस, तिला विचारावंस की बाबा तू बरी आहेस का? म्हणजे आधी कसं आहे, तू माझ्या समोरच आहेस, त्यामुळे मला तुझी काळजी नाही वाटत. पण माझी सई बिचारी ती तिकडे आहे ना, तिला सगळं मिळतंय की नाही, तिला कोणी विचारतंय की नाही, हे मला कसं कळणार? म्हणून म्हणतेय की तू तिच्याशी जरा बोल. त्यानंतर सावळीने आधीला खूप समजावून सांगितल्यानंतर आधी सईशी बोलण्यासाठी रेडी होतो. त्यानंतर इकडे दुसरीकडे मिहीर सागर आणि मुक्ताला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर मिहीर एका माणसाला म्हणतो, त्यांच्यावरती हल्ला करायचाय, पण त्यांच्या अंगावरती एक ओरखडा सुद्धा आला नाही पाहिजे. मिहीर त्यांना पैसे देतो आणि म्हणतो, काम नीट करा. पण इकडे सागर, मुक्ता, सई हे तिघेही एक्झिबिशन वरून घरी चाललेले असतात. त्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, सागर आणि मुक्ता दोघेही घरी चाललेले असतात. तर तेवढ्यात त्यांना रस्त्याच्या मध्ये एक माणूस पडलेला दिसतो, आणि माणूस पडला हे पाहता लगेच सागर त्याच्याकडे जातो आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असतो. तर तो माणूस लगेच सागरच्या अंगावरती हल्ला करतो. हे सगळं पाहता मुक्ता आणि सई दोघीही खूप घाबरलेले असतात. तर सागर त्यांना खूप मारतो. सागर म्हणत असतो, माझ्या फॅमिलीपासून लांब राहायचं. तर ते गुंड तिकडनं पळून गेल्यानंतर मुक्ता त्याच्याकडे येत म्हणते, कमाल केली आता तुम्ही, इतक्या गुंडांशी तुम्ही एकटे लढला तिथे. तर सागर मुक्ताला म्हणतो, माझ्या फॅमिलीकडे जर कोणी वाकड्या नजरेने बघितले ना, तर 3 काय अशा 30-30 गुंडांना भारी पडेल मी. पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.